हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी पल्लवी तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आज सकाळी सकाळी युवांशने मध्येच मला आवाज देऊन माझं मिठाच्या बरणीचं झाकणच तोडून टाकलं. इतका माझा मूड ऑफ झाला की बस, कारण मला भांडे जपून ठेवायला खूप आवडतं आणि हे प्रत्येक गृहिणीला आवडत असेल असं मला वाटतं. पण जाऊ द्या, केलं त्या गोष्टीकडे इग्नोर. आता काय करणार, लहान आहे ना तो. मग घेतली अशी पटकन साबुदाण्याची खिचडी करायला. तर आज होती आषाढी एकादशी. उपास नसला पण तरी सगळ्यांना खिचडी आवडते म्हणून निमित्त साधून मस्त अशी खिचडी केली. म्हटलं चला सगळेजण आज घरी आहे, मस्त अशी खिचडी एन्जॉय करू सकाळी सकाळी. मग केली खिचडी तयार. खिचडी वगैरे बनवली आणि मुलांनाही भूक लागली होती. मग त्यांना पटकन असं नाश्त्याला वाढलं. नाश्ता काय, जेवणच झालं आमचं, कारण उशीरच झाला होता. आज सुट्टी पण होती, मग सगळ्यांचं आरामातच चालू होतं. मग मस्त अशी खिचडी केली आणि गरमागरम सर्वांना खिचडी वाढली. खिचडी बरोबरच छान अशी पपई पण होती आणि हो, रताळी पण होती हां, ते पण उकडली होती मी छान. तेही मुलांना दिली. मुलांच्या तर आज सगळं आवडीचं होतं. मग काय, ते आनंदातच बसले. कोणाला बटाटा आवडतो तर कोणाला काय तर कोणाला काय, पण सगळं दिलं आणि मस्त असं सगळ्यांना ताट सजवून खायला दिलं. मुलंही छान एन्जॉय करत होती. तुम्हाला दिसेलच. युवांश तर बघा किती मस्त रिॲक्शन देत होता. अशी मस्त अशी तिघांची ताटं लाईनीमध्ये तयार केली, म्हणजे देण्यासाठी सोपी ने मला. मग पटपट जाऊन प्रत्येकाला त्यांची ताटं दिली आणि ते नाश्ता करायला बसले. मग मला पण घेतलं. चहा पण ठेवायचा होता, एका बाजूला चहा ठेवला आणि बघा बरं कसं सुंदर ताट दिसत आहे. मस्त अशी खिचडी, रताळी आणि पपई. छानच बेत झाला होता आज. युवांश असा मस्त ताट घेऊन बसला होता. त्याला विचारलं, कसे झाले रे शोना? तर तो म्हणतो, वा खूपच छान हं मम्मा. आणि मग त्याच्या हाताने बसला होता खायला. मस्त असं खिचडी पपई एन्जॉय करत होता तो. त्याला आधी वाटलं हिने मला कोणतं फ्रूट दिलं काय माहिती, म्हणून तो आधी ते खातच नव्हता. पण नंतर अगदी आनंदात तो खायला लागला आणि मस्त असा बसला होता. खाऊन पिऊन इतकं फुल झालो होतो की अगदी सर्वांना झोपा सुटल्या. मग काय, मस्त आराम वगैरे केला आणि छान ऊन पडलं होतं. मग म्हटलं चला जाऊया बाहेर. मग भरल्या बॅगा आणि निघालो आम्ही सगळेजण. नाशिकमध्ये सगळीकडे इतके रस्ते खोदून ठेवले आहे की रस्त्यातून जायला जागाच राहत नाही. नुसते खड्डेच खड्डे दिसतात, नाही तर खोदलेली कामं आणि माती पडलेली दिसते. तसंच आज आमच्याबरोबर झालं. आम्ही घरातून तर खूप आनंदात निघालो, पण हायवेला येऊन बघतो तर काय, पूलच बंद आणि जो रस्ता होता सर्व्हिस रोड, तो तर पूर्ण ट्रॅफिकने जाम झाला होता. म्हटलं आता जाऊ द्या, जाऊया घरी निघून. पण म्हटलं निघालो आहे तर जावं तर लागेलच ना. मग आहोंनी आम्हाला नवीनच रस्त्याने आणलं. इतकी छान हिरवळ होती पूर्ण रस्त्याने. सर्वीकडे मस्त अशी शेती, थंडगार वारा, मंदिरच मंदिरं. आम्ही सर्व निसर्ग बघत बघतच घरी आलो. इतकं छान वाटत होतं आणि प्रसन्नही वाटत होतं. आणि रस्ता जरा लांबच पडला, पण तो कळालाच नाही, कारण आम्हाला दृश्यच इतके छान छान दिसत होते. कुठे नुकतंच तिथे पीक लावत होते, बियाणं लावत होते, तर कुठे अक्षरशः फुलं उमललेली होती. इतकं सुंदर वाटत होतं. आणि कुठे तर आम्हाला मस्त असं कवळं ऊन दिसत होतं, सूर्य दिसत होता, तर अशी छान अशी झाडं झुडपंही दिसत होती. सर्वीकडे मस्त हिरवळच पसरलेली होती. पण रस्त्याने येताना मुलांना भरपूर गोष्टी बघायला भेटल्या. युवांश तर मस्त मजाच करत आला, कारण त्याला संपूर्ण रस्त्याने छान अशी प्राणी दिसत होती, शेती दिसत होती. आणि हो, आपल्या इकडे आता बैलगाड्या तर काही राहिल्याच नाही, कारण बैलगाड्यांची जागा चारचाकीने घेतली आहे. पण आम्हाला येताना
काही गावांमध्ये मस्त अशा बैलगाड्याही दिसल्या. तेही आम्ही मुलांना दाखवत आलो. आकाश एकदम साफ झालं होतं. तिथे छान असा चंद्रही आम्हाला दिसत होता. बघून आम्हाला इतकं छान वाटलं, कारण गेल्या काही दिवसापासून इतका पाऊस चालू आहे की बस. आणि कुठे नवीन रस्ते झालेत, कुठे पूल होत आहेत, हेही आम्ही बघत आलो आणि मुलांनाही ते दाखवलं. आज खरंच खूप छान वेळ घालवला आम्ही. मस्त असं निसर्ग दर्शनच घेत आलो होतो. घरात बसलं का सतत मुलांना आजकाल मोबाईल, TV याच्याशिवाय काही दुसरं राहिलंच नाही. आणि त्यात हा सारखा पडणारा पाऊस, मुलांना बाहेर खेळायलाही जाता येत नाही. त्याच्यामुळे आम्ही बाहेर निघालो आणि छान असं प्रसन्न हवेतही आम्हाला भेटली आणि त्यामध्ये निसर्गाचं दर्शनही आम्ही केलं. हा नवीनच ब्रिज झाला होता. खूपच छान वाटत होतं तिथून जाताना. अगदी रस्ते आम्हाला स्वच्छ दिसत होते. नाहीतर खेडेगाव बोललं का तिथे रस्ते नाही, सुखसुविधा नाही, पण भरपूर गोष्टी आम्हाला दिसत होत्या. खूप प्रगती होत चालली आहे. पण आजकाल नाशिकमध्ये हे जे चाललं आहे, जिथे बघावं तिथे सगळीकडे खड्डेच खड्डे दिसत आहेत. त्यामुळे मनाला थोडं वाईटच वाटतंय, कारण भरपूर गोष्टी त्याच्यामुळे घडत आहेत. पण होईल, ते पण सुधारेल असं आपण अपेक्षा ठेवू, हो की नाही? अशा गावांमध्ये आपल्याला जुनी घरं बघायला भेटतात, मंदिरं बघायला भेटतात. नाहीतर आजकाल हे शहरामध्ये आपल्याला जास्त काही आढळून येत नाही. जिकडे तिकडे नुसत्या बिल्डिंग बघायला भेटतात. घरासमोर छान सुंदर असं गार्डन, नारळाची झाडं, बगीचा, हे सर्व आज आम्ही येताना बघितलं. काही ठिकाणी अक्षरशः मोठी माणसं, म्हाताऱ्यांचे वेगळे ग्रुप असे छान सगळे बसलेले होते गप्पा मारत. तर काही ठिकाणी लहान मुलं खेळत होते. खरंच कुठे कुठे अगदी सेफ असं वातावरणही असतं. नाहीतर काही ठिकाणी अगदी भीतीचं वातावरण आपल्याला दिसून येतं. मधूनच आकाश एकदम स्पष्ट. रस्त्याने जाता जाता एक चित्र दिसलं की आपल्या भारताचे सगळे सुपर हिरोज एकाच जागी बसलेले आहेत. बघून तर मला खूपच आनंद झाला, कारण आजकाल ज्या गोष्टी घडत आहेत ते सगळे विस्कळीत झालेले दिसतात. पण नाही, कुठेतरी ते एक आहे हे आपल्याला आज दिसून आलं. खरंच ना? त्या विषयांवर जर आपण इथं बोलायला लागलो तर आपल्या इथे तर डिबेटच सुरू होईल. त्यामुळे आपण त्या विषयाला बाजूलाच ठेवूया. पण खरंच ह्या सर्व गोष्टींकडे आपलाही काहीतरी बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलायला हवा. रस्त्याने जाता जाता आम्हाला कुठे छोटी छोटी खेळणी दिसत होती, तर आठवडी बाजारही दिसत होता. आम्ही ते सर्व बघत मस्त आनंद घेत चाललो होतो. प्रत्येक गोष्ट काहीतरी शिकवत चालली होती, आपल्यालाही आणि आपल्या मुलांनाही. त्याचाच आनंद आम्ही घेत चाललो होतो. बघा, प्रत्येक मंदिरं आम्ही बघत आलो. आजकालची मुलं एका जागी अजिबात शांत बसत नाही. बघा ना, हा इतका युवांश पुढे बसला होता, त्याला मागे घेताच त्याला लगेच बसायचंच नव्हतं, तर तो अक्षरशः चालू गाडीवरती सीटवर उभं राहायचं असं म्हणत होता. ह्याही नदीला भरपूर पाणी सुटलेलं आहे, कारण पाऊसच इतका जास्त झाला होता. एवढं पाणी येतं पावसाळ्यात, मग उन्हाळ्यानंतर पाण्याची कपातच सुरू होते. बरं झालं, नाशिकला तर 2-2 दिवस कपात सुरू झाल्या होत्या पाण्याच्या. आता व्यवस्थित पाणी येईल यांना पण स्वच्छते काही कुठे दिसत नाही. त्या गावांमध्ये आम्हाला तर सगळीकडे स्वच्छताच दिसत होती. रस्त्यांचे कामं चालू आहे, तर जिकडं बघावं तिकडं नुसती ट्रॅफिक चालू आहे, नुसती ट्रॅफिक लागलेली दिसते. हे आमचं जुनं ठिकाण. इथे आम्ही रस्त्याने जाताना काही ना काही खाल्ल्याशिवाय आमची गाडी पुढे सरकतच नाही असं म्हणायला काही हरकत नाही. हे म्हणजे दुसरं काही नसून मुक्तिधाम. इथून आम्ही मस्त असं चाललो होतो आणि इथे मुलांना खेळणी पण दिसत होत्या, पण त्यांना काही खायचं पण होतं. आम्ही ते सर्व करून निघालो घरी. ही आहे नाशिकची खाऊ गल्ली, म्हणजेच मुक्तिधामची गल्ली. तिथं सर्व प्रकारचे खाऊचे दुकानं आहेत.
मग मुक्तिधाम गार्डन. हे आधी जुनं होतं, पण आता काही दिवसांपूर्वी छान असं त्याला रिनोव्हेट केलं आहे. मुलांनाही तिथे भरपूर आनंद येतो आणि आम्ही तिथे त्यांना घेऊनही जातो. अरे बापरे, याही नदीला पाणी आलेलं आहे. खरंच पाऊस खरंच चांगला पडला आहे ह्यावर्षी. ह्यावर्षी नाही म्हणता येणार, गेल्या 8 दिवसच पाऊस झाला आहे. पण बऱ्यापैकी नद्या ह्या भरलेल्या दिसत आहे. बघू आता पुढे जाऊन काय होतं, की परत पाणी कपात लोकांना बघावी लागते की काय माहिती. मी म्हटलं ना मंदिरं. हे बघा, आज वारकरी, वारी सर्व काही आपल्याला रस्त्याने दिसत आहे. डिजिटल होत चाललं आहे आपलं नाशिक. अगदी मुंबईसारख्या उंच उंच बिल्डिंग आलेल्या आहेत नाशिकमध्ये. झाडं, रस्ते पावसाने अक्षरशः छान असं जंगल थीम झाल्यासारखं वाटत होतं आम्हाला. सगळीकडे हिरवळच हिरवळ दिसत होती, पण रस्त्याचे खड्डे काही जात नव्हते. बघितलं असेल तुम्हाला मी कुठं चालली आहे? देवलाली. देवलाली म्हणजे माझं माहेर. आम्ही घरी येऊन पोचलो. मुलं तर खुशच खुश. त्यांना बघून त्यांची नानीही खुश झाली, कारण मुलं भरपूर दिवसातून घरी आली होती. पाऊस तसा आम्हाला पूर्ण रस्त्याला कुठे लागला नाही, पण घरी येतो कुठे तर जोरात पाऊस सुरू झाला. मम्मीने आज छानच बेत केला होता. मस्त असे साबुदाणा वडे आणि मम्मीच्या हाताची स्पेशल अशी चटणी मम्मीने बनवली होती. आम्ही मस्त असं टीव्हीवरती आपलं चॅनल म्हणजेच पल्लवी एक नवीन सुरुवात याला बघत होतो. मोठ्या स्क्रीनवर स्वतःला बघून काहीतरी वेगळाच आनंद वाटत होता मला तरी. मग मम्मीने अशी गरमागरम वडी तळले आणि सगळ्यांना जेवणं दिली. असा मस्त असा आम्ही साबुदाण्याचे वडे खाऊन आमचा दिवसाचा शेवट केला.